हा, गुड आफ्टरनून. ओके, चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर बाळांनो, आपण लास्ट लेक्चरला ज्या ज्या गोष्टी आपण बघितल्या त्या सगळ्या गोष्टीचा जो सार आहे म्हणजे फॉर्म्युलेशन्स एकदा सांगायचं, त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाला चालू करू. आणि आज जो आहे अत्यंत महत्वाचा जबरदस्त बढिया असा कन्सेप्ट आहे, ज्याचा नाव आहे बेटा काय, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. कोणता ऍक्सेलरेशन? सुंदर, छान. असा वाटत आज पहिल्यांदा की सगळे लोक छान व्यवस्थित जेवण करून एनर्जेटिक होऊन आलेले आहेत. ओके, बरोबर आहे. चला, तर या एसीचा झुरझुर हवेमध्ये सगळ्यांनी फॉर्म्युलेस सांगायचे. आपण काय काय बघितलं? सगळ्यात महत्वाचा बघितला होता आपण अँग्युलर आणि लिनियरचे काय रिलेशन्स, बरोबर आहे. सर्वांनी सांगायचा पहिला रिलेशन बघितला आपण. काय बघितलं बेटा? V इज इक्वल टू यू प्लस AT लिनियर मध्ये, बरोबर आहे. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर अँड देन V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस AS. यालाच अँग्युलर मध्ये कन्वर्ट करा. कायनेमॅटिक इक्वेशनला फटाफट सांगा काय बनते. ओमेगा फायनल ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी, बरोबर. थीटा इज इक्वल टू बोला ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. व्हेरी गुड. ओमेगा फायनल स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थीटा. व्हेरी गुड, कळलं. त्याच्यानंतर आपण अत्यंत एक महत्वाचा फॉर्म्युला बघितला, दॅट इज अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ बाय रेडियस, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं बाळांनो S इज इक्वल टू, यालाच आपण काय लिहिलं, R इंटू थीटा. याचा डिफरन्शिएट केला आणि डिफरन्शिएट करून आपल्याला फॉर्म्युला मिळालं V इज इक्वल टू R इंटू ओमेगा. व्हेरी गुड. तिसरा फॉर्म्युला मिळाला, यालाच काय केलं आपण, डिफरन्शिएट केला. काय मिळालं सांगा, A इज इक्वल टू R इंटू अल्फा. याच्यावरून आपण एक महत्वाचा फॉर्म्युलेशन बनवला, कोणता, की फॉर सर्क्युलर मोशन ओनली, एक जनरल फॉर्म्युला. आता याला मी सध्या तरी कुठल्याही प्रकारचा वेक्टर न देता लिहिलेला आहे. वेक्टर दिल्यानंतर का होईल या सगळ्या गोष्टीवर आपण नंतर चर्चा करूया. परंतु आता सांगायचं याचा आपण कसा वाचतो, याला रीड करताना कसा वाचतो, लिनियर इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर. समजलं सगळ्यांना? त्यानंतर आपण याच्यानंतर आपण फॉर्म्युलेज बनवणं शिकलो बाळांनो. फॉर्म्युलेशन मध्ये पहिला फॉर्म्युला बघितला टाइम पिरियडचा. टाइम पिरियड इज इक्वल टू काय होतं सांगा, दॅट इज टोटल डिस्टन्स बाय वेलॉसिटी म्हणजे टाइम, म्हणजे किती, 2 पाय R बाय V म्हणजे कॅपिटल T, बरोबर. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे V म्हणजेच कोण असते, R ओमेगा. R गेट कॅन्सल, तर T चा दुसरा फॉर्म्युला आपला बनलेला आहे कोणता, दॅट इज 2 पाय बाय ओमेगा, बरोबर आहे. त्यानंतर मला सांगा तिसरा टाइम पिरियडचा फॉर्म्युला म्हणजे 1 बाय फ्रिक्वेन्सी, म्हणजेच फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 बाय T, बरोबर का. आणि याच्यानंतर आपण बघितलं की बाळांनो की जे जे टीचा फॉर्म्युलेशन आहे ते सगळे आपण उलट केलं, रेसिप्रोकल केले, तर फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युलेशन मिळाले, बरोबर. N इज इक्वल टू काय मिळतो, V बाय 2 पाय R. आणि त्यानंतर मिळतो दुसरा फॉर्म्युला, दॅट इज N इज इक्वल टू, हा बोला, ओमेगा बाय ट्वाइस पाय. व्हेरी गुड. आता याच्यावरून आपल्याला ओमेगाचे दोन फॉर्म्युले मिळतात. नवीन फॉर्म्युले बोला बाळांनो कुठले, हा बोला, की ओमेगा इज इक्वल टू, याच्यावरून इकडे घेऊन जा, दॅट इज 2 पाय बाय T. आणि ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय इकडे घेऊन जा, 2 पाय इंटू N. हे ओमेगाचे फॉर्म्युले मिळाले, बरोबर आहे. ओमेगाच्या याच्या व्यतिरिक्त काय आपल्याकडे फॉर्म्युलेशन होते. ओमेगा म्हणजे या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, V बाय R. आणि जनरल ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओमेगा, दॅट इज चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा ऍव्हरेज ओमेगा मिळाला. इन्स्टंटेनियस जर लावलं तर d थीटा बाय dt बनतं, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण सगळे फॉर्म्युले बघितले आणि हे सगळे फॉर्म्युले अत्यंत महत्वाचे आहेत. भविष्यात या फॉर्म्युला शिवाय कुठल्याही प्रकारचा ऑसिलेशनचा चॅप्टर किंवा रोटेशनल मोशनचा चॅप्टर किंवा वेव्ह मोशनचा चॅप्टर किंवा वेव्ह ऑप्टिक्सचा चॅप्टर ह्या सगळ्या फॉर्म्युलेच्या आधारावर डेव्हलप होणार. म्हणजे याचा अर्थ असा की सगळे फॉर्म्युले तुम्हाला मुखपाठ पाहिजे आणि कसं आलेले आहेत हे सुद्धा माहित पाहिजे, कळलं. आता आपण समोर कार्यक्रमाला समोर जाऊया. आणि आपण बघितलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय काय गोष्टी होतात, बरोबर आहे. सगळ्यांना माहित होता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज व्हॉट, दॅट इज मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल with a constant linear speed, angular speed and constant angular velocity, but with a variable linear velocity is known as uniform circular motion. ज्या ठिकाणी V constant, ओमेगा कॉन्स्टंट, ओमेगा बार कॉन्स्टंट आणि फक्त V बार हा काय राहील, व्हेरिएबल राहील. हा कंडिशन आपण बघितलेलं होतं. समजलं सगळ्यांना? ओके. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. याचा अर्थ असा आपण बघितलं की त्या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर पार्टिकल परफॉर्म करत असेल त्यालाच आपण ऍक्सलरेटेड मोशन म्हटलं होतं. कशा काय म्हटलं होता, सगळ्यांनी सांगा रे, व्हॉट इज UCM? इट इज अन ऍक्सलरेटेड मोशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍक्सलरेटेड मोशन? याचाच अर्थ असा की आपली बॉडी काय करते आहे,
ऍक्सेलरेट करताय. पण ऍक्सेलरेशन कधी प्रोड्यूस होते? ज्यावेळी त्याचा काय चेंज होईल? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी कोणाच्या आधारावर चेंज होता? मॅग्नेट्यूड मुळे की डिरेक्शन मुळे? दोन्हीमुळे. हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेट्यूड हा नेहमी कसा राहील? कॉन्स्टंट राहील. फक्त काय चेंज होतं? डायरेक्शन. ज्याच्यामुळेच आपण म्हटलं होतं लिनियर वेलॉसिटी इज व्हेरिएबल. आणि हे ज्यांना समजलं नाही त्याला समोरचा प्रोग्राम समजणार नाही. आय होप सगळ्यांना कळलेलं आहे लिनियर वेलॉसिटी कशी काय बदलते. सपोज दिस इज नथिंग बट दी सर्कल आणि या सर्कलचा कोण आहे? रेडियस. या ठिकाणचा पार्टिकल याची टँजेन्शियल वेलॉसिटी अशी असणार आणि इथून समजा इथं पार्टिकल असेल या ठिकाणी टँजेन्शियल वेलॉसिटी अशी असणार. बरोबर का? मग मला सगळ्यांनी सांगायचं हा जर V1 बार असेल आणि हा V2 बार असेल तर सगळ्यांनी सांगायचं V1 बार इज इक्वल टू V2 बार लिहू शकाल का? नाही. काय? बिकॉज दोघांची डायरेक्शन वेगळी वेगळी आहे. मॉड ऑफ V1 इज इक्वल टू मॉड ऑफ V2 लिहू शकाल का? हो, कारण की दोघांचा मॅग्निट्यूड कसा आहे? सेम आहे. समजताय सगळ्यांना? व्हेरी गुड. आता आपण याच्यावरच कार्यक्रम घेऊ की सर जर हा ऍक्सेलरेटेड मोशन असेल, कोणता मोशन असेल? ऍक्सेलरेटेड मोशन असेल, तर याचाच अर्थ असा होते का सर याच्यामध्ये ऍक्सेलरेशन डेव्हलप झालेलं आहे. मग हा ऍक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शन नाही, कारण की ऍक्सेलरेशन काय असतो? बेसिकली वेक्टर क्वांटिटी असला पाहिजे ना, आणि त्याची डायरेक्शन कुठं असली पाहिजे हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. कारण की ऍक्सेलरेटेड मोशन आता ऍक्सेलरेशन आहेच, त्याची डायरेक्शन पण आहे. ठीक आहे. आता सगळ्यांनी सांगायचं याचा वरच्या डायरेक्शननी काय असतं रे बाबा? सगळ्यांना आपण बघितला, हा रूल बघितला. वरती कोण असते? समजा हा अँटी क्लॉकवाईज सेन्सनं जर आपला ऑब्जेक्ट फिरत असेल तर वरती कोण आहे? थीटा बार आणि वरतीच कोण? ओमेगा बार. सध्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अल्फाची व्हॅल्यू किती असेल? 0 असेल. किती असेल? 0. पोलीस पाटील तरी म्हणा. पोलीस पाटील राहते माहिती आहे का गावात? एका गावात एक एक पोलीस पाटील राहते. ठीक आहे. ओके. तर बघा आता या ठिकाणी काय येतं? अल्फाची व्हॅल्यू किती असणार बाळांनो? 0 असेल. कारण की हा महत्वाचा विषय असा येते की अल्फा म्हणजे काय? अँग्युलर वेलॉसिटी चेंज झाली पाहिजे. जे वेलॉसिटी चेंज होत आहे का? नाही सर, कारण की त्याचा मॅग्निट्यूड पण कसा आहे? सेम. तुम्हीच बोलले ओमेगा कसा आहे? कॉन्स्टंट. आणि ओमेगा बार सुद्धा कसा आहे? अरे वरती आहे तर वरतीच राहील ना. पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत आहे तर अँटी क्लॉकवाईज राहणार आहे. तो काय बदलणार आहे का? ज्याच्यामुळे अल्फाची व्हॅल्यू किती असेल? 0 असेल. पण तरी सुद्धा ऍक्सेलरेटेड मोशन का म्हटलंय? V1 V2 हे दोन्ही डायरेक्शन अलग आहे. आता याच्यावर आपण थोडासा प्रोग्राम करणारा व्यवस्थित लक्ष द्या आणि मग आपण ऍक्सेलरेट मोशन कसं आहे आपल्याला प्रूफ होऊन जाईल. कळलं? हा आपला सर्कल बाळांनो. ठीक आहे. या सर्कलचा हा आपला कोण आहे? सेंटर. आणि या सेंटरच्या अकॉर्डिंग मी या ठिकाणी पार्टिकल इथं असताना एक पोझिशन काढला. आपण याला म्हटलं R आणि इथून वेलॉसिटी काय राहील? टँजेन्शियल. याला मी म्हटलं काय? V1 काय? बार. पार्टिकल इथं कुठेतरी पोहोचला, हा त्याचा पोझिशन. आणि इथून पार्टिकल इकडे गेला, हा कोण आहे बाळांनो? V2 बार. समजताय सगळ्यांना? ज्यावेळी पार्टिकल A पासनं B पर्यंत पोहोचला त्यावेळी सगळ्यांनी सांगायचं चलो कुठपर्यंत पोहोचलो आपण? हा. सो सपोज द पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम A टू B विच विल मेक्स दी आर्क. आणि हा आर्क कोणाला सबस्टेंड करतोय बाळांनो? थीटाला. अँगल जर छोटासा असेल, छोटासा आर्क बनला तर अँगल सुद्धा कसा असेल रे? छोटासा. याला मी आपण डी थीटा म्हणून चालू किंवा डेल्टा स्मॉल डेल थीटा लिहिता येतं. आपण डी थीटा म्हणू. आणि हा जो आर्क दिसतोय आर्कला आपण काय म्हणणार आहोत रे? डेल्टा एस किंवा डीएस म्हणूया. काय म्हणूया? डीएस. हे कळलं का सगळ्यांना? छोटासा असेल तर. ओके सर. ओके ओके सर, नो प्रॉब्लेम. आता व्यवस्थित लक्ष द्या. मी V1 ला, V1 इज व्हॉट? दॅट इज वेक्टर लाईन. अरे कोण आहे ही? या वेक्टर लाईनला समजा मी इथं असा पकडून इथं जर ठेवलं तर कोणाला काही प्रॉब्लेम करे बाबा? हा कोण आहे? दॅट इज कॉल्ड V1 बार. कोण आहे हा? व्हेरी गुड सर. चांगल्याने बघा. V1 बार असा आणि V2 बार असा याच्यामध्ये जो चेंज आलेला आहे तो चेंज म्हणजे कोण आहे सांगा सगळ्यांनी? हा आपला असतो चेंज. कोण आहे हा? यालाच मी डेल्टा V म्हणू शकतो का रे? काय हा? डेल्टा V म्हणा किंवा DV म्हणा. आपण याला काय म्हणूया? DV. हे समजलं सगळ्यांना? व्हॉट इज द मिनिंग ऑफ DV बार सर? चेंज इन वेलॉसिटी. कशामुळे? डायरेक्शन. बघा पहिली V1 असा होता, आता असं झालं. याचा अर्थ V1 आणि V2 मध्ये हा जो दिसतोय लाईन काय इंडिकेट करताय? चेंज इन डिरेक्शन. काय इंडिकेट करताय? कसं सर मला सांगा बरं. सगळ्यांनी हा व्यवस्थित या ट्रायंगल कडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. तुम्ही या ट्रायंगल कडे जर बघितला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर समजते बाळांनो. आपण शिकलो होतो कोणती गोष्ट? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आठवतंय का सगळ्यांना? मला सांगा कोण आहे? DV बार आहे. हा कोण आहे? V1 बार आहे. हा कोण आहे? V2 बार आहे. मला सांगा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन करा बरं. इथनं इथं, इथनं इथं, याचा आपण नाव देऊन चालू. काय नाव देऊ? हा B आहे. हा आपण M म्हणूया. हा का म्हणूया? N म्हणूया. सगळ्यांना सांगा हा कोण? B M N.
हा बी से एम, एम से एन म्हणजेच बी टू एन. म्हणजे काय म्हणली सांगा, V1 बार हा प्लस डीव्ही बार इक्वल्स टू कोण, V2 बार. म्हणजेच डीव्ही बार इज इक्वल्स टू V2 बार मायनस V1 बार लिहिता येईल का रे. सो दॅट इज फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच काय, रिझल्टंट. अँड दॅट रिझल्टंट बेसिकली इंडिकेट द डिरेक्शन. चांगल्याने बघायचा, या एरोला जर मी शिफ्ट केला इकडे तर कोणाकडे चाललाय, टुवर्ड दी सेंटर. कोणाकडे चाललाय, का हा डीव्ही हा तोच हो का ज्याने ह्या लाईनला इकडे खिचण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आणखी लाईन करा, हे डीव्ही कोणाकडे जाईल, इकडे खिचण्याचा प्रयत्न करेल. समजत आहे सगळ्यांना. म्हणजे याचा अर्थ डीव्ही बार दॅट इज चेंजिंग वेलॉसिटी कोणाकडे आहे, टुवर्ड दी सेंटर. जर याला पकडून जर तुम्ही कोणाकडे शिफ्ट केले, इथं जर शिफ्ट केले तुम्हाला काय मिळते, टुवर्ड दी सेंटर. कळलं. आता आपण जॉमेट्रीकडे जाऊया. बाळांनो इथं बघा, हे समजा लाईन, या लाईनला ही V1 बार कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. बरोबर. कोण आहे हा, परपेंडिक्युलर. आणि हा अँगल किती आहे, सबस्टेंडेड अँगल किती आहे, थीटा. दुसऱ्या लाईनला दुसरी एक लाईन जर परपेंडिक्युलर अशी असेल तर या दोघांमध्ये जो अँगल बनतो हा सुद्धा किती असेल, डी थीटा असेल. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. कळलं. या लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर असेल, सिमिलरली ह्या लाईनला ही परपेंडिक्युलर असेल, दोघांमध्ये अँगल थीटा असेल तर हा अँगल किती बनेल, थीटा बनतो. समजलं सगळ्यांना. हे लक्षात ठेवायचं, बाकीच्या आपण डिटेल्स मध्ये जाणार नाही, फक्त लक्षात ठेवा. इथपर्यंत कळलं. आता चांगल्याने बघा. सो वी हॅव द पार्टिकल इज performing the uniform circular motion on the circumference of the circle whenever the particle is moving from A to B, which make a certain small arc with subtended angle how much, that is d theta. एवढा जर अँगल सबस्टेंड जर केला असेल तर या ठिकाणी मला सांगा दोन ट्रँगल्स तुम्हाला फॉर्म झाले. कोणते सांगा, AOB आणि MBN. हे दोन ट्रँगल बनले. का मी या दोन ट्रँगलला सिमिलर ट्रँगल म्हणू शकतो का रे बाबा. हे दोन्ही ट्रँगल काय आहे सांगा, MBN सिमिलर ट्रँगल आहे. अरे आहेत की नाही, ओके ओके. आता मला याचं चांगल्याने सांगायचं कोणती गोष्ट, की मला काढायचं आहे ऍक्सेलरेशन. काय काढायचं आहे, आणि ऍक्सेलरेशन काढणे म्हणजे डीव्ही बाय डीटी करावं लागेल. आणि डीव्ही कुठं आहे, इथं आहे, दिसताय का इथे. मग मला सांगा डीव्ही म्हणजे हे साइड नाही, याला इक्विव्हॅलेंट ह्या ट्रँगल मध्ये कोणती साइड रे, ही. आणि ही आर्क दिसताय सर, पण हे तर मला स्ट्रेट लाईन दिसताय. अरे बाळांनो, अँगल जर छोटा असेल तर आर्क म्हणजे स्ट्रेट लाईन असते, मी आधीच क्लिअर केलेला आहे. बरोबर का, ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. आणि V1 ला कोण रिप्रेझेंट करताय या ट्रँगल मध्ये, AO रिप्रेझेंट करताय. अरे आहे की नाही, का याला मी R बार सुद्धा लिहिता येईल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. कारण की R1 बार आणि हा कोण आहे, R2 बार. त्याचा मॅग्नेट्यूड किती आहे, सेम. ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. तर या दोन्ही ट्रँगल मध्ये मला सांगा, मी एक काम करतो, इथं ह्या ट्रँगल मध्ये बघा डीव्ही लिहिलं. काय लिहिलं, डीव्ही. तर याला डीव्ही बाय हे वाली लाईन लिहितो, याला काय म्हणाल तुम्ही, V1. काय म्हणाल, मॅग्नेट्यूडच्या फॉर्म मध्ये V1 इज इक्वल टू V2 होते का सांगा रे, म्हणजेच V. अरे कळलं का. त्याला मी जनरली V लिहून चालेल, कोणाला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम नाही. बोला इक्वल्स टू. हा या ट्रँगल मध्ये कोण दिसतंय, डीव्ही ला कोण रिप्रेझेंट करतो, AB. AB ची लाईन म्हणजे काय, DS डिवाइड बाय AO म्हणजेच कोण, R. R1 इज इक्वल टू R2 मॉड मध्ये जर लिहिलं तर दोघांची व्हॅल्यू कशी बनते, सेम. ओके सर, नो प्रॉब्लेम. V ला तिकडे घेऊन जा वडानो. काय म्हणते, डीव्ही इक्वल्स टू V इंटू DS बाय R. अरे चालेल का. मग मला सांगा दोनही साईडला आपण काय करू, डिफरन्शिएट करू, चालेल का. मला सांगा डीव्ही बाय डीटी लिहिलं चालेल. डीव्ही बाय डीटी लिहिलं, याला मी लिहितो V बाय R इंटू DS बाय डीटी. चालेल का. अरे कळत आहे सगळ्यांना. मला सांगा रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम लास काय म्हणतात बाळांनो, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू V बाय R. जसं तसं लिहिलं. ओके. व्हॉट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ऍज वेलॉसिटी. काय आहे. मग मला सांगा ऍक्सेलरेशनचा नवीन एक फॉर्म्युला तुमच्या समोर रिप्रेझेंट होतोय, दॅट इज V इंटू V इज V स्क्वेअर बाय R. कळलं का. आणि यालाच मी लिहितो CP. व्हॉट इज द CP, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. काय हा सर, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. आता हा आपल्या समोर जो बनला याला मी आणखी वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. सगळ्यांना माहित आहे V चा फॉर्म्युला का असतं रे बाबा, R इंटू ओमेगा. दिसताय सगळ्यांना. मग R इंटू ओमेगा जर V च्या ठिकाणी पुट केलं तर काय बनते, R स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. वरचा R खालचा R कॅन्सल, का उरला, R इंटू ओमेगा स्क्वेअर. व्हेरी गुड. कळलं. त्याच्यानंतर मला सांगा व्हॉट इज द मिनिंग ऑफ ओमेगा रे बेटा. ओमेगाची व्हॅल्यू बघा इथं का दिसते, किंवा R ची व्हॅल्यू बघा. R इज व्हॉट, V तिकडे घेऊन जा, ओमेगा बाय V. R म्हणजे कोण, ओमेगा बाय V. मला सांगा इथं जर मी टाकला
आरची सॉरी व्ही बाय ओमेगा. व्हॉट इज द आर? व्ही बाय ओमेगा. व्ही बाय ओमेगा जर टाकला तर एसीपी ची व्हॅल्यू किती बनणार? व्ही बाय ओमेगा. वरचा ओमेगा कॅन्सल, खालचा ओमेगा कॅन्सल, कोण उरला? व्ही इंटू ओमेगा. अशा प्रकारे तुम्हाला सेंट्रीपिटल ऍक्सलरेशनचे किती फॉर्म्युले मिळाले? 3 मिळाले. किती मिळालेले आहेत? समजता सगळ्यांना? दॅट इज व्ही स्क्वेअर बाय आर, आर ओमेगा स्क्वेअर, व्ही इंटू ओमेगा. पाठच असले पाहिजे, मी अजून वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलेलं नाही आहे. समजता सगळ्यांना? कळला? पाठ करा सगळ्यांनी. काय म्हणाल? पहिला फॉर्म्युला व्ही स्क्वेअर बाय आर, आर इंटू ओमेगा, व्ही इंटू ओमेगा. सगळ्यांना कळत आहे? एकदम छान. समजता सगळ्यांना? आता सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, यालाच आपण काय नाव दिलं सांगा? सेंट्रीपिटल acceleration. Why we call it as a centripetal acceleration? Why? Because डेल्टा व्ही ची डिरेक्शन तुम्ही नेहमी बघाल, ही जर लाईन मी इथं ठेवेल तर कुठं दिसेल? टुवर्ड दी सेंटर. पार्टिकल इथं कुठेतरी गेला असता, समजा असं असतं, हे लाईन पकडली असती, इथं जर शिफ्ट केली असती, का दिसते? एक लाईन खिचली असती, व्हॉट इज इट? डीव्ही, टुवर्ड दी सेंटर. दिसताय? त्याला लाईन पॅरलल लाईन शिफ्ट जर केली, टुवर्ड दी सेंटर तुम्हाला दिसेल. ज्याच्यामुळे डेल्टा व्ही बाय डीटी म्हणजेच कोण? ऍक्सेलरेशन. हा जो ऍक्सेलरेशन आहे हा नेहमी कोणत्या साईडला इंडिकेट करेल? आपली डायरेक्शन टुवर्ड दी सेंटर. हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? हा बोला, हा कोण आहे? आपले सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन आहे बाळांनो. समजताय का? ओके. सो सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा दुसरा एक आपण नाव म्हणू शकतो, यालाच काय म्हणाल तुम्ही? दॅट इज सेंटर सिकिंग ऍक्सेलरेशन. काय म्हणाल? सेंटर सिकिंग ऍक्सेलरेशन. ओके. किंवा याला आपण असंही म्हणू शकतो, दॅट इज कॉल्ड रॅडियल ऍक्सेलरेशन. काय म्हणाल? सर का बरं रॅडियल ऍक्सेलरेशन म्हटलं? की कारण रेडियसच्या ऑलम मध्ये लागत आहे. सेंटर सिकिंग म्हणजे सेंटरकडे जाणारा. समजलं का? आता लक्षात ठेवायचं, हाच सेंटर सिकिंग किंवा रॅडियल ऍक्सेलरेशनच जन्म देतो कोणाला? सेंट्रीपिटल फोर्सला. आणि मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये तेच गोष्ट शिकवणार आहे. कुठली? की सेंट्रीपिटल फोर्स नावाचा फोर्स या जगात नाही आहे. या युनिव्हर्स मध्ये सेंट्रीपिटल नावाचा फोर्स हा एक्झिस्ट करत नाही, पण सेंट्रीपिटल फोर्स असतो. कळलं मी काय म्हटलं? सेंट्रीपिटल नावाचा जो फोर्स आहे, अशा प्रकारचा कुठलाही फोर्स या युनिव्हर्स मध्ये एक्झिस्ट करत नाही, पण सेंट्रीपिटल फोर्स असतो. या स्टेटमेंटला बिलकुल मी जस्टिफाय करून दाखवणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. आणि सेंट्रीपिटल फोर्स त्याला समजणार ज्याला सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन समजलेलं असेल. समजलं? आता याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल की सर याचा अर्थ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल युनिफॉर्म वेलॉसिटीने जरी पार्टिकल परफॉर्म करत असेल, परंतु कोणती गोष्ट या ठिकाणी क्लिअर झालेली आहे की पार्टिकल मध्ये काय डेव्हलप झालं? ऍक्सेलरेशन. ज्याच्यामुळेच आपण याला काय म्हटलं? ऍक्सेलरेटेड मोशन. समजलं सगळ्यांना? ओके झाला कन्सेप्ट? सर पण एक प्रॉब्लेम अशी आहे की लक्षात द्या इकडे, ज्यावेळी तुम्ही आर लिहिता, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर? आर म्हणजे आर बार असतो. तो कोण आहे? आणि चांगल्याने बघितला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर बार. सर रेडियस वेक्टर ना, रेडियस वेक्टरची डिरेक्शन कोणाकडे असते? इट इज फ्रॉम दी आउटवर्ड फ्रॉम दी सेंटर. इट इज ऑलवेज फ्रॉम दी सेंटर टुवर्ड दी पोझिशन ऑफ पार्टिकल. आणि मला सांगा सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनची डिरेक्शन कोणाकडे? टुवर्ड दी सेंटर. हा कोण आहे? आर बार आहे. आणि हा कोण आहे? एसीपी आहे. समजलं का? मग दोघांमध्ये समजा डायरेक्शन अपोजिट असेल तर याचाच अर्थ याच्यामध्ये साईन कसा लागायला पाहिजे होता? मायनस. कळलं का? तर मायनस साईन येण्यासाठी आपण एक कार्यक्रम करूया. सर मायनस साईन आला पाहिजे, तर हे समजवण्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय तुम्हाला. सपोज आपला पार्टिकल हा कसा फिरतोय? अँटी क्लॉकवाईज सेन्सना फिरतोय. याला कोणता मोशन म्हणतात रे? होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आपल्या चॅप्टर मध्ये कुठला पकडला जातो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पकडल्या जाईल. समजताय? चला मला सांगा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन का असेल? अपवर्ड. हे आपण असं बघितलं, माहित आहे? याला काय म्हणाल? थीटा बार. आणि मला सांगा वरच्या डायरेक्शनने कोण असेल रे? ओमेगा बार. हे सगळ्यांना कळलं? अल्फा बारची व्हॅल्यू किती? 0. कारण की इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन कुठल्याही प्रकारे नाही आहे. समजलं का? आता व्यवस्थित लक्ष द्या काय बोलतोय मी, आणि हे जर समजलं तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी समजतील. आता मला सांगा या ठिकाणी रेडियल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कोणाकडे आहे? टुवर्ड दी सेंटर. समजा इथं पार्टिकल असेल, सॉरी टुवर्ड दी पोझिशन ऑफ पार्टिकल. बरोबर आहे? आता व्यवस्थित लक्ष द्या. आर बार झालं. मला सांगा इथं समजा मी एस बार लिहितो. आपण काय लिहितो? एस म्हणजे काय लिहिलं? आर इंटू थिटा. काय लिहिलं आहे? आर इंटू थिटा. पण मी समजा याला बार मध्ये लिहिलं तर हा आर बार सुद्धा दिसतोय, थिटा बार पण आहे. याच्यामध्ये काय असते सांगा रे बाबा? टँजेन्शियल वेलॉसिटी व्ही बार पण असतं, माहित आहे ना?
ओके, चांगल्याने बघायचं आणि चांगल्याने सांगायचं. एस बार पण तिकडेच असेल का रे, जिकडे पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी तिकडेच कोण असते, पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी तिकडेच कोण, लिनियर डिस्प्लेसमेंट. अरे छोटासा, हे बघा छोटासा डिस्प्लेसमेंट नसेल का इथं, जिकडे एस बार तिकडेच व्ही बार होईल ना. हे नाही कळलं का? कळलेलं आहे सगळ्यांना? हा चला, आता मला सांगा एस एस बरोबर आर किती अँगल आहे एस आणि आर मध्ये, वरती कोण थीटा कितीचा अँगल आहे, हा कोणाला रिप्रेझेंट करतो, वाय ऍक्सिस. हा कोणाला, हा कोणाला, हे कळलं का सगळ्यांना? ओके, स्क्रू रूल सगळ्यांना माहित आहे. फिरवले असता क्लॉकवाईज फिरवले आत जातो, अँटी क्लॉकवाईज फिरवले बाहेर निघतो. ठीक आहे सर, चांगल्याने सांगायचं. मी एस बार इज इक्वल टू याला लिहितो आर बार क्रॉस थीटा बार. दुसरा एक इक्वेशन लिहितो एस बार इज इक्वल टू थीटा बार क्रॉस आर बार. दोघे वेगळे वेगळे आहेत आणि दोघांपैकी एक कुठला तरी बरोबर आहे. फॉर्म्युला तुम्हाला दिसताय. आता हे जेवढी आपण लिहिलं फक्त मॅग्नेट्यूडच्या फॉर्म मध्ये लिहिला बाळांनो, पण वेक्टरच्या फॉर्म मध्ये एकतर हा बरोबर असेल किंवा हा बरोबर. हे समजलं का? सिक्वेन्सेस बदलवता येणार नसतं. ठीक आहे, आर बार इथे राहू शकते, आर बार इथे असू शकते, बरोबर आहे आर बार. आणि हा कोण आहे, व्ही बार. सांगा कोणता बरोबर आहे? त्याच्याच भरोशावर समोरचा कन्सेप्ट आपला डेव्हलप होणार आहे. सांगा लवकर, विचार करा. स्क्रू रूल वापरायचा आहे. कोणता? राईट हँड स्क्रू रूल. मी शिकवलेला सगळं. हा बाळांनो नाही येत आहे? चला, थोडस डिफिकल्ट वाटत आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. इकडे लक्ष द्या. हा कोण आहे ए बार, हा कोण आहे अँगल थीटा, हा कोण आहे बी बार. मानून चला बाळांनो, हे एका प्लेन मध्ये लाय करताय. कोण? ए बार आणि बी बार. दिसतात सगळ्यांना? आणि हा आपला आहे कोण? मानून चला सी बार. आपण काय लिहिलं होतं सांगा? ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार. ए बार क्रॉस बी बार असा केला तर सी बार. उलटा करायचा आहे, बी बार क्रॉस ए बार म्हणजेच खालचा मायनस सी बार. खाली जाईल म्हणजे हे शिकला आपण स्कूल मध्ये, बरोबर आहे. पण सर इथं तर वेगळा फॉर्म्युला दिसता. इथं का कोण दिसता तुम्हाला? थीटा वरती आहे, व्ही बार असा आहे, आर बार असा आहे. तर बघा या ठिकाणी थीटा बार क्रॉस आर बार दिसताना आर बार क्रॉस थीटा बार. पहिले कोण दिसत आहे तुम्हाला? थीटा. मी वरतून चालू करताय कारण की प्रोडक्ट कोण आहे? आर बार क्रॉस थीटा बार, थीटा बार क्रॉस आर बार. थीटा बार क्रॉस आर बार इक्वल्स टू हा कोण आहे? वेलॉसिटी व्ही बार. नाही कळलं? कळलं? थीटा बार क्रॉस आर बार इक्वल्स टू व्ही बार. समजलं? याच्यात बघा थीटा बार क्रॉस आर बार इक्वल्स टू थंब कोणाकडे? व्ही बार. म्हणजे कोण येणार? सेकंड येणार. कळलं का? म्हणजेच फॉर्म्युला आपला का बनला? एस बार इज इक्वल टू थीटा बार क्रॉस आर बार. कळलं? सिमिलरली मी समजा डिफरन्शिएट करेल तर मला फॉर्म्युला कोणता मिळतो रे? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तर मला सांगा याच्या अकॉर्डिंग हा आपण रब करूया. मी इथं परत एकदा लिहितो. बोला एस बार इज इक्वल टू बोला थीटा बार क्रॉस आर बार. डिफरन्शिएट करेल व्ही बार इक्वल टू फॉर्म्युला कसा मिळेल? थीटाच्या जागी कोण येणार? ओमेगा बार क्रॉस आर बार. का मिळेल? ओमेगा बार क्रॉस आर बार. हे कळलं का? आता याचा मी डिफरन्शिएट करणारा बाळांनो दॅट इज डीव्ही बार बाय डीटी इज इक्वल टू डी बाय डीटी इन ब्रॅकेट बोला ओमेगा बार क्रॉस आर बार. हे कळलं का सगळ्यांना? हे कळलं सगळ्यांना? ओके सर, कोई प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा डीव्ही बार बाय डीटी म्हणजेच कोण? ऍक्सेलरेशन, ज्याला मी ए बार म्हणूया. आता मला सांगा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही याचा डिफरन्शिएट केले त्यावेळी लक्षात ठेवायचा तुम्ही रेडियसला कॉन्स्टंट मानले होते. फक्त का केले तुम्ही? डी थीटा बाय डीटी म्हणजेच काय? ओमेगा बनला. व्यवस्थित लक्ष द्या कॉन्सन्ट्रेशननी. पण आपण जर समजा या पूर्ण कन्सेप्ट मध्ये बघितला R1 बार इज इक्वल टू R2 बार होईल का? नाही. प्रत्येक वेळी आर सुद्धा काय होत आहे? चेंज. अरे आर बदलत आहे म्हणूनच आपण V1 बार इज इक्वल टू V2 बार हा कन्सेप्ट वापरला ना. मग मला सांगा आर बदलत जर असेल तर आर सुद्धा कोण आहे? फंक्शन. आणि ओमेगा सांगा हा सुद्धा कसा आहे? फंक्शन. असा होईल का? नाही. हा कसा आहे? कॉन्स्टंट. आणि काय आपला कोण आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजलं? ओके सर, मग आता मला सांगा याच्यामध्ये कोणाला करू मी? हा, ओमेगा चेंज होत आहे का आर चेंज होत आहे? आर. हे कळलं सगळ्यांना? तर मी असा लिहू का? ओमेगा बार क्रॉस डी आर बार बाय डीटी. डीटी बार ना होणार, डीटी होणार. बरोबर आहे.
सांगा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा डिस्प्लेसमेंट आहे ना, इज नोन ऍज. मला सांगा ए बार इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस का लिहिणार व्ही बार. हाच तो फॉर्म्युला. नाही कळलं? मग मला सांगा या ठिकाणी समजा बाळांनो ओमेगाची व्हॅल्यू किंवा आर याची व्हॅल्यू टाका, व्ही ची व्हॅल्यू टाका. काय दिसतं? काय दिसतंय तुम्हाला? कुठली व्हॅल्यू टाकाल तुम्ही? व्ही ची टाका. काय दिसतंय व्ही ची व्हॅल्यू? तर ए बार इक्वल्स टू बोला ओमेगा बार क्रॉस व्ही बार ची व्हॅल्यू काय येणार? आर बार हा इंटू ओमेगा. आता आर सुद्धा वेक्टर आणि ओमेगा वेक्टर. कसं लिहिणार? प्रॉब्लेम ना होईल का? याच्यापेक्षा आपण एक दुसरी मेथड वापरू. कशा प्रकारची मेथड लक्ष द्यायचे? समजा तुमच्याकडे या ठिकाणी सगळ्यांनी बघायचा कोण आहे आपल्याकडे? आर बार आहे. कोण आहे? आर बार. समजताय? व्यवस्थित लक्ष द्या. आर बार इज इक्वल टू मला सांगा पूर्ण इक्वेशन मध्ये गोष्ट समजत आहे कोणती सांगा?